हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज ना मी थोडे न्यू वेगळ्या प्रकारचे 2 ड्रेसेस शिवलेत. तर त्यातला ना हा पहिला आहे, म्हणजे पूर्ण साड्या वापरून शिवलेत आणि हाचा घेर आहे, म्हणजे इतका जास्त घेर आहे ना ह्याला. हा डार्क ग्रीन कलरमध्ये आणि त्याचा ब्लाऊज दाखवते कसा आहे. मी वेअर केला होता तर इतका सुंदर दिसत होता, फोटो पण काढले, तुम्हाला मी शॉर्टमध्ये वगैरे टाकेन. तर हा असा होता. हा असा ब्लाऊज आहे, म्हणजे नाही का ते ट्रेंडिंगला आहेत बघा आता तशा टाईपचे ब्लाऊज आहे हा. आणि ज्या कस्टमरचा आहे ना त्या कस्टमरने कुठून तरी रेफरन्स असे फोटो घेतले होते आणि ते मला टाकले होते. त्यांनी सांगितलं होतं हा पदराचा पार्ट असा आहे तो खाली, पण मी घेतलाय, पण ही खूप मला आता उंची कमी वाटते पदराची, जी की त्यांनी जसं सांगितलं तसा मी घेतलाय. आणि तर वरती बघा छान दिसावं म्हणून अजून एक पॅच लावला जिथे आपल्या प्लेट्स येतात ना तिथे. आणि मग इथून इकडे असा हा फुगाबाई आणि सोबतच हा पॅचचा पार्ट आहे प्रिन्सेस वगैरे. तर मी आता टिप वगैरे द्यायचं सगळं सोडून दिले, म्हणजे सगळीकडून मी प्रेस करूनच हे गळ्याचं फिनिशिंग करून घेते. इतका भारी झालाय ना, मी थोड्या वेळाने दाखवते. त्याच्या आधी ना हा वाला बघा, हा पण एक मी न्यू ट्राय केलाय. हा वरचं जॅकेट आहे आणि आतमध्ये ना स्लीवलेस टॉप आहे, जे की खूप भारी दिसतोय. आणि आता मी हा व्हिडिओ टाकेट करेल शॉर्ट मला माहीत नाही, कारण आता ऋतुराज पप्पांना विचारावं लागेल की बाबा असे कपडे रेडी केले होते तर हा व्हिडिओ टाकू का. मग त्यांनी म्हटले की ठीक आहे चालतंय. तर कारण आता हा लेहंगासुद्धा मी बघा खूप जास्त वरती घेतला, कारण मला कुठे असं एवढं आवडत नाही. मी तुम्हाला दाखवते जॅकेट. तर मी आता आतला टॉप आहे जो की खूप भारी बसलाय, म्हणजे फिटिंग फिनिशिंग सगळंच म्हणजे छान आहे बघा. नेक आहे सगळंच खूप मस्त बसलंय, पण या जॅकेटमुळे ना त्याला अजून जास्ती लुक येतोय, जे की माझ्यासाठी तरी म्हणजे खूप असं कम्फर्टेबल वाटतंय. असं जॅकेट वेअर केलं ना खूप कम्फर्टेबल वाटतंय आणि मस्तही वाटतंय. जॅकेटला इथे कोणती लेस वगैरे नाही आहे किंवा मग शिलाई पण नाही. तुम्ही बघा, तुम्हाला पण फिनिशिंग चांगलं हवं असेल ना तर तुम्ही जास्तीत जास्त इस्त्री यूज करायचा प्रयत्न करायचा प्रत्येक जाग्याकडे, आणि मग ते छान येतं तुम्हाला. आता मी लेहंगा तर सिम्पलच आहे जसं त्याचा होता ना तसा, बाकी काहीच नाही. घेर वगैरे पूर्ण साडी वापरूनच आपण पण रेडी केलेला आहे हा पण. तर कसा वाटला हा वाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता मी तोही तुम्हाला ट्राय करून तर हे बघा, हे असा नेक यायचा. आता माझ्या पाठीमागे असं हुक वगैरे लावाय कोणीच नाही इथं, त्याच्यामुळे आत्ता मी जसं आहे ना तसं असं ओढून दाखवते. तर हे बघा, हे असं ना हा पार्ट इथं यूज केलेला आहे, जे की आता खूप ट्रेंडिंगला आहे आणि मस्तही वाटते. आणि स्लीव्ज पण त्यांनी बलून स्लीव सांगितलं होतं, मस्त केल्यात. आणि ही ओढणी अशी इथपर्यंतच येते, म्हणजे जास्त खाली जायला पाहिजे होती असं मला वाटत होतं, पण ती तशी नाही येत आहे. पण ठीक आहे चालेल. खरं सांगू ना, कितीही मला काम असलं ना तरी मी अशा ऑर्डर घेते ज्याच्यातून मला नवीन काहीतरी शिकायला भेटेल. म्हणजे ह्या दोन्ही पण ऑर्डर मला सकाळी आल्यात. सकाळी म्हणजे 10-11 वाजता आल्या असतील आणि 3 वाजेपर्यंत माझे दोन्ही ड्रेस रेडी झाले होते. म्हणजे इतके छान वाटत होते ना, मस्तच वाटत होते. त्याच्यामध्ये मी पण छान दिसत होती. फक्त एवढंच की आपण असे कपडे कधी ट्राय नाही करत ना तर आपल्याला एवढं कम्फर्टेबल वाटत नाही. बाकी ड्रेस इतके सुंदर झाले होते ना, खूप मस्त झाले होते. त्याच्यानंतर अजून एक मला डेलीचा वन पीस होता, त्याला ना पिको करून घ्यायचा होता. तर तोच करण्यासाठी मी मशीन काढून आणली कपाटातनं. आता ही मशीन पहिली बाहेर असायची, पण आता मी हिला कपाटात ठेवून देते. जागा आहे आतमध्ये आणि छान राहते, कारण बाहेर इतकं धूळ आहे ना इकडे, त्याच्यामुळे हिला काय मी आता बाहेर ठेवत नाही. थोडीशी खराब पण झाली, म्हणजे तुटले, त्यात तिला नीट करायला न्यायचं आहे. पण आता जोपर्यंत होते ॲडजस्ट तोपर्यंत करायचं. म्हणून मग, आणि खरं सांगू आता ना मला गरज वाटायला लागली की असे अजून टेबल असायला पाहिजे, मशीन ठेवायला अजून एखादा टेबल पाहिजे, असं बरंच काय पाहिजे. इस्त्री करायला, कटिंग करायला असं एक टेबल पाहिजे जसं शॉपमध्ये असतो, असं आता वाटायला लागलं आहे. पण ठीक आहे, घरातून आपण करतोय ना तर आपण जास्त इन्व्हेस्टमेंट नाही करायची. म्हणजे ज्यावेळेस शॉप वगैरे होईल अशा काही गोष्टी तेव्हा बघू. पण आत्ता तरी सध्या घरातून चांगलं चालतं आहे आणि घर पण मोठं आहे, त्याच्यामुळे इतकं काही खूप मोठं आहे. आणि एक रूम तर आमची अशीच असते, त्याच्यामध्ये काहीच नसतं. मी तर सगळं माझं हॉलमध्ये आणि किचनमध्येच इथे ॲडजस्ट केले. आणि समोर जेवढं राहील ना तेवढं आपल्याला काम करायची एक्साइटमेंट जास्त असते. फक्त 2 दिवसा म्हणजे काल आणि आज शिवलेले हे ड्रेस आहेत, ते 2 सोडून ते 2 तर मी केव्हाचेच दिले, पॅक पण करून टाकले. फक्त ते 2 सोडून माझे हे कालचे आणि आजचे ड्रेस आहेत. म्हणजे इतकं जास्त काल आणि आज काम केलेलं आहे. एक साथ कटिंगला बसले की मी सगळे ड्रेस कटिंग करत असते. परत मग ते एक साथच शिवून पण घ्यायचे पटपट आणि लगेच आता इथं संध्याकाळी पॅकिंग करते. म्हणजे अजून मला स्वयंपाक करायचा बाकी होता, पण थोडंसं खाल्लं ना, मग आज मी जरा लेटच रुद्रने मी दही खाल्लं होतं ना. आम्ही आता दही खायला चालू केलं आहे ना तेव्हापासून खरं सांगते आमच्या चेहऱ्यावरती ग्लो पण यायला लागला आहे बरं का. आता थोडंसं सर्दीचा त्रास असल्यामुळे मला रोज थोडंसं सहन करावं लागतं आहे.
पण ठीक आहे चला, तर आज काही ना नवीन वेगळ्या प्रकारचे ड्रेस मी तर ट्राय केलेत. ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे हे जे रेग्युलरचे आहेत ना, त्याच्यापेक्षा वेगळ्या 1-2 साड्या आल्या होत्या. तर त्याचे केले ट्राय. ते तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये पण बघायला भेटतील. आता ह्याच्यात माहीत नाही पुढे दिसतील, नाही दिसतील. तर तुम्हालाही डेली यूजच्या छान-छान फ्रॉकी पाहिजे असेल ना, नक्की मला मेसेज करा. कारण ह्या ज्या बघा अलीकडे इलेफंटची वगैरे दिसते ना, तर मी 299 प्राईस ठेवलेले आहे. इतक्या सुंदर आणि कम्फर्टेबल, पूर्ण उन्हाळा गेला ना तरी पण खराब नाही होणार, इतका सुंदर कपडा आहे, त्याचा क्वालिटी छान आहे. त्याच्यामुळे तुम्हीही बिनधास्त घेऊ शकता. सुरू झालेले आहेत आता ऑर्डर, त्याच्यामुळे आता तेच काम चालू आहे आता उन्हाळ्याचं. आणि त्यात लग्नाचे दिवस सुरू आहेत, त्याच्यामुळे साड्या आणि ह्याला दोन्हीलाही खूप डिमांड आहे. म्हणजे एक 2-4 दिवस झालं खूप छान रिस्पॉन्स आहे साड्यांसाठी आणि ड्रेससाठी. म्हणजे दोन्ही कामं माझी एक साथ इतकी छान व्यवस्थित मॅनेज होत आहेत ना, ते सगळं सोडा. बाकी माझं केसाचा भांग बघा, म्हणजे इतके केस माझे गळलेले आहेत. आता नाही गळत बिलकुल, म्हणजे जातच नाही. अगदी 2-3 असं थोडासाच आपला जसा रोजच्यासारखं, पण आता बिलकुल माझे नाही जात. हे काय होतं थंडीच्या दिवसामध्येच ना जातात बहुतेक, म्हणजे आता नाही जाते. आणि आता मी कंटिन्यू फिल्टरचं पण पाणी यूज करतो आहे केसांसाठी. त्याच्यामुळे आता थोडीशी तरी ना बेबी हेअर्स यायला लागलेत. नाहीतर म्हणलं आता काही खरं नाही, कारण केसच ही एक आपली ना, बाकी तुम्ही कसं पण सावळा असा गोरा असा काही फरक पडत नाही, पण केस चांगली पाहिजेत. छोटे असली तर चालते, पण दाट पाहिजेत. बाकी तुम्हाला हे माझे आजचे ड्रेस कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. तर हा ना माझ्याकडचा पीच पिंकचा आहे, माझा जो हातामध्ये आहे ना तो. माझ्याकडे 2 वेगवेगळे पीच पिंकचे आहेत. म्हणजे आता जे जसं करतं ना तसं क्वालिटी वाईज आहे बघा. आता तुम्ही ड्रेसच्या क्वालिटी बघितली ना तर तुम्हाला समजेल की किती चांगल्या साड्यांमधून हे रेडी झालेत. आता हेच ना कमी क्वालिटीच्याही, म्हणजे थोडे कॉपीमधल्या साड्या असतात ना 700, 600, 500वाल्या, तशामध्ये भेटतात, पण मी नाही वापरत. मी शक्यतो चांगल्या भारीतल्याच साड्यांचे ड्रेस द्यायचा माझा प्रयत्न असतो. कारण कस्टमर ना ऑनलाईन बघतात, मग त्यांना वाटतं हे पण चांगलं आहे, काय होते स्वस्त असलं तर असं घेतात. पण ते चांगलं नाही आलं ना परत घरी आल्यानंतर म्हणतात. बाकी माझा पसारा बघा सगळीकडे कसा पडलेला आहे, कारण ना नाही होत सगळं ॲडजस्ट करणं एक साथ. केव्हाचं हे शिवलं, त्याच्यानंतर त्याचं फोटोशूट केलं, या व्हिडिओ शूट केले, आणि मग आता ते पॅक करते. त्याच्यानंतर मला अजून जेवण बनवायचं आहे. आणि एक मोठं पार्सल आमच्या घरात आलं आहे बरं का. म्हणजे बाहेर होतं पोर्चमध्ये, 8 दिवसापासून पडलेलं होतं मोठं पार्सल. आणि त्याचा शेवटी आम्ही आता उद्या उद्घाटन करणार आहे म्हणजे. आणि त्यासाठीच आता आजची माझी तयारी आहे, कारण ते मोठं आहे तर त्याला जागाही मोठीच करावी लागणार होती. तर म्हटलं हे पटापट आपण आवरून घेऊया, म्हणून मग ना हे मी आवरायला घेतली. आणि रुद्रला मी हा ड्रेस घेतला आहे ना, तेव्हापासून त्याला दुसरे कपडेच घालायचे नाही. म्हणजे तोच ड्रेस त्याला घालायचा आहे. काय त्याला आवडला इतका ना, म्हणजे खूप म्हणजे भारी आहे बरं का. आणि कलर वगैरे काहीच गेला नाही. आता मी त्याला किती वेळा धुतला आहे आणि रोजच घालतोय. म्हणजे रोज एक दिवसात सुकला नाही तोपर्यंत लगेच सुकेपर्यंत तोच घाल मला असं म्हणतोय. तर ही गादी वगैरे माझी मॅट्रेस आहे ना, तर ते आता काढायची आहे. कारण सरप्राईज तेच आहे उद्याचं, की मोठी दुसरी मॅट्रेस घेतलेली आहे. मोठी म्हणजे जे आता सगळीकडे ट्रेंडिंग आहेत ना, तर त्याच. तशी ही माझी चांगलीच होती, असं काही नाही. ही मी बघून बनवून घेतलेली होती. दुसरी गोष्ट, मी बेडच बनवून घेतला आहे. म्हणजे माझ्या बेडची कुठे बेडशीट भेटत नाही ना, कुठे गादी भेटत नाही ना, काही नाही. म्हणजे घ्यायचं असेल तर ते बनवूनच घ्यावं लागतं, नाहीतर मग ते घ्यायचंच नाही, अशा ह्याचं झालं आहे. कारण मी 6x7चा बेड घेतला होता. हा बेड मी याच्यासाठी घेतला होता की 4-5 जणं मस्त झोपता यावेत असं. म्हणजे थोडासा मोठा छान राहताना ती छोट्यातमध्ये मला ते ह्याच्यासारखं होतं, मग मी नको म्हटले. बाकी आतमध्ये असे 4 बॉक्स होते माझ्या बेडच्या, आणि याचं लाकूड पण चांगलं होतं. पण शिफ्टिंगमध्ये ना 3-4 रूम शिफ्ट झाल्या इथं भरूचमध्ये आल्यापासून, त्याच्यामुळे त्याचं वरचं जे ना घासून घासून निघायला लागलं आहे, निघतंय ते. आणि खरंच व्यवस्थित रॅप करून शिफ्ट करायचं असेल ना, तरी पण रॅप केलं पाहिजे. कोणती पण बबल टेप कसली पण रॅप असेल ना तरी चालेल, पण त्यानं रॅप केलं पाहिजे, कारण ना ते घासतं. आणि आता सानिकाही गेलेली होती, प्राजक्ता पण गेली, तिनं पण रूम बघितली होती. त्यामुळं म्हटलं आता ही जी आम्ही गादी काढली होती ना दुसरी छोटी, तिची आता गरज नव्हती. नाहीतर ती समोर दिसली अजून असं आठवण येत राहते, की प्राजक्ताला आम्ही म्हणत होतो नको जाऊ, पण ती म्हटली सानिका गेली, मग आता मी कसं राहणार. मग ती गेली. मग ठीक आहे म्हटलं, आता मी गादी भरून ठेवते याच्यामध्ये. आणि ही माझी ती गादी आहे जी आम्ही लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा घेतली होती. म्हणजे आमचा संसार चालू झाला होता या गादीपासून. ठीक आहे चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या छानशा छोट्याशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. बाय बाय.